हॅलो. रुद्र, मी काय सांगते ते नीट ऐक. इलेक्शनची तारीख खूप जवळ येत चालली आहे. आपल्याला गाफील राहून चालणार नाही. खूप मोठा डाव खेळायला लागेल. म्हणजे मॅडम नक्की प्लॅन काय तुमचा? मी उद्या पक्षाची खूप मोठी मीटिंग बंगल्यावर अरेंज केली आहे. पक्षाच्या सगळ्या नेत्यांसमोर विश्वंभरची नाचक्की व्हायला पाहिजे. सगळ्या प्रमुख नेत्यांना हे दिसलं पाहिजे की विश्वंभर आजारी आहे आणि तो निवडणुकीच्या रिंगणात उभं राहायला असमर्थ आहे. नाही मॅडम, तुमचं बरोबर आहे, पण ते नक्की कसं शक्य होणार आहे? मी तुला एक फोटो पाठवते. त्याच्यात एका इंजेक्शनचं नाव आहे. तू तुझ्या ओळखीच्या एखाद्या निष्ठावंत डॉक्टरला उद्या घेऊन ये बंगल्यावर. मीटिंगच्या आधी तो डॉक्टरच विश्वंभरला ते इंजेक्शन देईल. करतो. नाही पण त्या इंजेक्शनमुळे नक्की होणार काय? ते इंजेक्शन जे आहे ना, ते 1 महिन्याचं काम 1 तासात करतं. इंजेक्शन दिल्यानंतर पुढे त्याची अवस्था अशी होईल ना की दुसरा शिरीष घाणेकर. आणि डॉक्टरनीच इंजेक्शन दिलंय म्हटल्यावर कोणाला शंकाही येणार नाही की अचानक विश्वंभर कसा काय आजारी पडला. कळते का तुला? आणि मग माझी सीट पक्की. ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. मॅडम तुम्ही मास्टर माइंड आहे. हां, 1 नंबर प्लॅन केलाय तुम्ही. अजिबात काळजी करू नका. काम 100% झालं म्हणून समजा. मास्टर माइंड तर मी आहेच, म्हणूनच सीट माझीच. शुभ, मला खूप काळजी वाटते रे बाबांची. कसे असतील ते? ठीक असेल ना त्यांची तब्येत? हे बघ, साहेबांची तब्येत कशी आहे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे एक भारी आयडिया आहे. काय आयडिया? उद्या सकाळी साहेबांच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन येतो. डायरेक्ट त्यांच्याशीच बोलतो ना आणि विचारतो तब्येत कशी आहे. हो बरोबर आहे, खूप चांगली आयडिया ही. पण शुभ, अरे उद्या सकाळपर्यंत का वाट बघायची? तू आत्ताच त्यांना फोन कर ना. अगं, मी हॉस्पिटलला फोन केलेला. मला तिथं कळालं की डॉक्टर दिल्लीला गेलेत कॉन्फरन्ससाठी. उद्या सकाळी येणार आहेत. त्यामुळे आले की मी त्यांना भेटून येतो. बरं ठीक आहे, पण खरंच हा खूप चांगला पर्याय आहे. म्हणजे डॉक्टरांशिवाय दुसरं कोणी आपल्याला चांगली माहिती देऊच शकणार नाही ना बाबांच्या तब्येतीची. चालेल. हे बघ, तू आता लई डोक्याला ताण देऊ नकोस. सगळं ठीक होईल. देवा, माझ्या बाबांची तब्येत ठीक असू दे. अपर्णा मॅडमांचा फोन? काकूचा फोन आत्ता? मी घेते. हॅलो काकू, श्रावणी बोलते. काय झालं? बाबा ठीक आहेत ना? काही कळत नाहीये ग. पण श्रावणी, मी आता तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. उद्या नंदा काय भयंकर कट रस्ता आहे. मी तुला एक फोटो पाठवते. त्याच्यात एका इंजेक्शनचं नाव आहे. तू तुझ्या ओळखीच्या एखाद्या निष्ठावंत डॉक्टरला उद्या घेऊन ये बंगल्यावर. मीटिंगच्या आधी तो डॉक्टरच विश्वंभरला ते इंजेक्शन देईल. इंजेक्शन दिल्यानंतर पुढे त्याची अवस्था अशी होईल ना की दुसरा शिरीष घाणेकर. काय? हो, यात एवढी नीच, एवढी क्रूर कशी काय असू शकते? श्रावणी शांत हो. अपर्णा मॅडम, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. मी साहेबांना काय बी होऊ देणार नाही. तू आता बघच मी काय करतो. पण शुभू, अरे आत्यानी जे डॉक्टरला बोलवले त्याच्याबद्दल आपल्याला कसं कळणार? विशाल सर, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय. अर्जंट आहे.
पाकिस्तान पर कयामत बरसेगी आज। हिम्मत है तो हाँ, ये खड़ा है हिंदुस्तान। इंडिपेंडेंस डे स्पेशल बॉर्डर 2 शनिवार 15 अगस्त शाम 7:30 बजे सिर्फ आपके जी सिनेमा पर। आगा काय ताकद आहे राव. तुला सांगतो शुभू, पहिला बॉर्डर बघितला होता ना तेव्हा असं रक्त उफाळून आलं होतं. हा अरे संदेश या ते गाणं आज बी ऐकलं ना तरी डोळ्यात पाणी येतं बघ. तसा यो बॉर्डर 2 आहे ना, ह्यो बी धुमाकूळ घालणार आणि त्यो बी आपल्या जीवर. तुला सांगतो शुभू, आजच्या तरुण पिढीनं आहे ना ह्यो पिक्चर बघितलाच पाहिजे. अरे देशभक्ती राष्ट्रभक्ती काय असते ना ती त्यांना कळल. अरे आपलं जवान अख्खं आयुष्य सीमेवर कसं घालवते, त्यांचं काय जग असतं ना ते बी कळेल बघ. खरं आहे ना, बॉर्डर 1 का नाही माझा फेवरेट पिक्चर आहे. बॉर्डर 2 बी मी बघणार. विषय आहे का. बरं येणार दिवस कुठला आहे? आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या जीवर. अण्णा आपण सगळ्यांनी बघायचा. हा म्हणजे काय. श्रावणी, आपलं काम झालंय. खरंच? आपल्याला निघायला पाहिजे. चला ए चहा तरी संपव. नको, चहा होत राहील, आधी जायला पाहिजे. बरोबर. हा, ठेव. चल. अय कुठे चालली? ते ॲक्च्युली एक महत्वाचं काम आहे आम्हाला. अच्छा, म्हणजे काम आहे म्हणून तू निघून जाणार? मग नाश्ता कोण करणार? मी. सॉरी सासूबाई, पण प्लीज प्लीज फक्त आजचा एक दिवस तुम्ही नाश्ता बनवाल का? खरंच खूप गरजेचं आहे आमचं जाणं. वय जाणं खरंच गरजेचं आहे. काय जाणं गरजेचं आहे? हा हे बघ, तू घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. हा? कारभारने काय बोलायलीस तू? एक दिवस तू नाश्ता केला तर काय हात मोडणार आहेत होय तुझे? शुभू श्रावणी, जा, तुमचं महत्वाचं काम आहे ना, जा तुम्ही. आवा काय तुम्ही जा, काय चाललंय तुमचं? हा तुम्हाला मी सांगून ठेवतो, हा प्रत्येक वेळेला ह्यांची पाठराखण करू नका. आणि तू काय बघत उभी राहिलीस? जा नाश्ता कर. नाही सासूबाई, मला माफ करा, पण आज मला जावंच लागेल.